रायगडमधल्या सुकेळी खिंडीत पुन्हा दरड कोसळली आहे। यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। परिणामी दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। काल रात्री सुद्धा याच ठिकाणी दरड कोसळली होती। आज पुन्हा इथे दरड कोसळली आहे, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर आहेत। प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? भूषण, गेल्या आठवड्याभर रायगडात पावसाची संततधार सुरू आहे। अनेक वेळा अतिवृष्टी होते आणि त्या दृष्टीने प्रशासनाने इशारा दिला होता की दरडी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा प्रशासनाने यापूर्वीच दिला होता आणि त्या नेमकं तसंच घडलंय। काल रात्री 12च्या सुमारास सुकेळी खिंडीत मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत ही दरड कोसळली होती आणि जे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी खिंडीत जी खिंड वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच ही दरड कोसळली होती। तब्बल 12 तास मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्या सुकेळी खिंडीतल्या दरडीमुळे ठप्प झाली होती। दुपारी 12 नंतर ही वाहतूक सुरळीत झाली, परंतु आज पुन्हा संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली आणि वाहतूक ठप्प झाली आहे। जवळपास 1.5 तास रांगा नागोठण्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि इकडे कोलाडपर्यंत रांगा लागलेल्या होत्या, परंतु आता जी वाहतूक आहे ही कोलाड वरून रोहामार्गे नागोठण्याकडे वळवण्यात आली आहे। त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी झालेली आहे। भूषण, धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।